श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे त्यांना आभार प्रदर्शन करण्यासाठी आपण काही सण साजरे करतो। उत्सवांच्या त्रिवेणी संगमाला श्रावणी पौर्णिमा म्हणून जास्तच शेगलाची भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ। नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजचा विषय आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यातील सण। आता श्रावण महिन्यातील सण तर सर्वांना माहितीच असतील, पण ते साजरे करण्यामागचा हेतू आणि त्यामागे असणाऱ्या सखोल ज्ञानामुळे आपले मानवी जीवन कसे सुरळीत होईल हे आम्ही या व्हिडिओद्वारे तुम्हाला पटवून देणार आहोत। खरं तर श्रावण महिना म्हणजे काय, तर हिंदू पंचांगानुसार आणि सौर दिनदर्शिकेप्रमाणे हा 5वा महिना। आपण या संदर्भात काही बोल ऐकलेच असतील। आम्ही तर वक्तृत्व स्पर्धेला नेहमीच हे बोल घ्यायचो, जसे की श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। खरं तर या कवितेचा अर्थ मला अगदी अलीकडच्या काळात उलगडायला लागला आहे, जेव्हा माझा या वास्तविक जगाशी संबंध आला। पण खरंच या श्रावण महिन्यात आपले मन इतके प्रफुल्लित, इतके उत्साहित असते की असं वाटतं की निसर्गाने जणू हिरवी चादरच पांघरलेली आहे। आणि आपण उत्साही असण्याचं दुसरं कारण म्हणजे की या महिन्यात येणारे सण जे आपल्याला सामाजिक आणि कौटुंबिकरित्या एकत्र आणतात आणि व्रतवैकल्य जे आपल्याला आपल्यामध्ये असणारी अध्यात्माची गोडी पुढे नेण्यासाठी प्रवृत्त करतात। तर आता आपण वळूया आपल्या सणांकडे। श्रावण महिन्यातला सर्वात पहिला सण म्हणजे नागपंचमी। आपल्या हिंदू धर्मात जे वनस्पती, पशु पक्षी आपल्याला रोजच्या जीवनात उपयोगी ठरत असतात, त्यांना आभार प्रदर्शन करण्यासाठी आपण काही सण साजरे करतो। त्यातलाच हा नागपंचमी हा सण। आता याचं अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर वटसावित्री, ज्या दिवशी महिला वडाची पूजा करत असतात, त्यांच्या पुढे आभार प्रदर्शन करत असतात। आता तुम्ही म्हणाल, नागपंचमीला नागाची पूजा का किंवा नागाकडे आभार प्रदर्शन का? तर आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आणि नाग किंवा साप हे कीटकनाशकांपासून आपल्या शेतीचे रक्षण करत असतात आणि म्हणूनच नागाची पूजा। या दिवसाचं विशेष महत्व आहे ते म्हणजे श्रीकृष्णाने कालिया या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून ते याच दिवशी बाहेर आले होते। आणि खरं तर नागपंचमीला 8 नागदेवतांची पूजा केली जाते। आता वळूया पूजा विधीकडे। तर घरोघरी मातीचा नाग आणला जातो, त्यांची पूजा केली जाते, दूध आणि लायांचा नैवेद्य अर्पण केला जातो। परंतु आमच्या कोकणात या दिवशी खास नैवेद्य असतो, तो म्हणजे हळदीच्या पानातले पातोळे। परंतु मुंबईत सहजासहजी हळदीची पानं उपलब्ध होत नसल्याने आम्ही टोपपोळी, ज्याला काही जण खसखस असंही म्हणतात, तो नैवेद्य आपण या दिवशी अर्पण करत असतो। काही ठिकाणी गोडधोड म्हणून पुरणाचे धिंड देखील करतात। तर या पुढचा सण आहे नारळी पौर्णिमा, अर्थातच राखी पौर्णिमा आणि अर्थातच श्रावणी पौर्णिमा। श्रावण नक्षत्रावर येणाऱ्या या पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा असे म्हणतात। या दिवशी खरं तर जानवं बदललं जातं आणि बंधू भगिनींच्या प्रेमबंधनाच्या या रक्षाबंधन या सणाला याच दिवशी जास्त मान असतो। त्याचप्रमाणे कर्मवीर व्यापाऱ्यांच्या समुद्र पूजनाच्या या दिवसाला देखील नारळी पौर्णिमा असेच म्हणतात आणि या 3 उत्सवांच्या त्रिवेणी संगमाला श्रावणी पौर्णिमा म्हणून जास्त संबोधले जाते। चला तर बघूया नारळी पौर्णिमा। नारळी पौर्णिमा हा सण कोळी समाजातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात। कोळी समाजातील लोक समुद्रामध्ये होड्या करत असताना काही अनिष्ट होऊ नये म्हणून या दिवशी हा सण साजरा करून सुरुवात केली जाते ती जलचर व्यापाराला आणि मासेमारीला। या दिवशी ही लोक वरुण देव व समुद्राची पूजा करतात। तर या सर्व गोष्टीवरून, नारळी पौर्णिमेवरून आपल्याला असं लक्षात येतं की कोणत्याही गोष्टीची, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जर करायची असेल तर ती देवाला स्मरून त्या गोष्टीची प्रार्थना करून केली पाहिजे। बरं, या दिवशी नारळी भात किंवा नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य म्हणून जेवणात समावेश केला जातो। याच दिवशी आपण साजरा करतो तो रक्षाबंधन हा सण।
बहीण भावाच्या अतूट नात्याचा आणि प्रेमाचा हा बंध आपण रक्षाबंधन म्हणून साजरा करतो. जेव्हा बहीण भावाच्या कपाळाला टिळा लावते तेव्हा भावाच्या विचारांचे व बुद्धीचे असलेले विश्वासरूपी दर्शन आपल्याला घडते. त्याचप्रमाणे जेव्हा बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा त्याच्यापासून संरक्षण मिळावे असे ती मनात इच्छिते. त्याचप्रमाणे समस्त स्त्री जातीला आपल्या भावापासून संरक्षण मिळावे असेही ती इच्छा मनोमन व्यक्त करते. अशा रीतीने या रक्षाबंधन या सणाचा सारांश असा आहे की स्त्री जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे. आता येणारा सण हा सर्वांच्याच आवडीचा आणि श्रावणातला खास सण म्हणून ओळखला जाणारा सण तो म्हणजे जन्माष्टमी. कृष्ण पक्षातील अष्टमीला मुरलीधराने या जगतात पदार्पण केले होते. बाळकृष्ण जन्माच्या मुहूर्तावरच म्हणजेच रात्री 12 वाजता विशेषतः हा सण साजरा केला जातो. या दिवशी बाळकृष्णाला छानसे वस्त्रे घालून नवनवीन दागिने अलंकार घालून त्यांचा साजशृंगार केला जातो आणि मग त्यांना पाळण्यात घालण्यात येते. कथा कीर्तन, ओवी आणि अभंग गाऊन त्यांचे छान कोडकौतुक केले जाते. आता नैवेद्य पण बाळकृष्णाच्या आवडीचाच हवा, त्यामुळे नैवेद्य असतो तो म्हणजे दही आणि लोण्याचा. परंतु आमच्या कोकणात या दिवशी विशेष पदार्थ केले जातात आणि ते म्हणजेच शेगलाची भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळ्या. श्रीकृष्णाची मूर्ती पाहताच त्यांच्या ओठांवर असलेली मुरली, मस्तकावर असलेले मोरपीस, गळ्यात असलेली लाल गुंजांची माळ आणि तसेच त्यांच्या शेजारी उभी असलेली गाय आपल्याला काहीतरी सांगू इच्छिते. ते असे की बासरी म्हणते मी पोकळ आहे आणि म्हणूनच श्रीकृष्णाने माझा स्वीकार केलेला आहे. त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यात असेच पोकळ निरअहंकारी राहायला हवे. मोरपीस म्हणतो भक्तीच्या रंगात तुमचे आयुष्य रंगून जाऊ दे. भक्तीच्या रंगात रंगलेल्यांना श्रीकृष्ण आपल्या मस्तकावर धारण करत असतात. लाल गुंजांची माळ असे सांगते की श्रीकृष्णाला लाल रंग हा प्रिय आहे, कारण तो क्रांतीचा रंग आहे. त्याचप्रमाणे असुरी वृत्तीचा नाश करून समाजात दैविक क्रांती करणाऱ्या संघाला श्रीकृष्ण आपलेसे करत असतात. त्याचबरोबर शेजारी असलेली गाय आपल्याला असे दर्शवते की मी माझ्या प्रत्येक वस्तूचा दुसऱ्यांना कसा उपयोग होईल याकडे लक्ष देत असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यात दुसऱ्यांच्या उपयोगी पडलो पाहिजे. यालाच अनुसरून आपल्या दुसऱ्या दिवशीचा गोपाळकाल्याचा सण आपण साजरा करत असतो. या दिवशी एक माणूस दुसऱ्या माणसाला वर नेण्यासाठी प्रवृत्त करत असतो, मदत करत असतो. श्रीकृष्णासारखे थरावर थर रचून दहीहंडी फोडून हा सण साजरा केला जातो. परंतु आता तर या दहीहंडी उत्सवात आपल्या गोपगोपी गवळणी म्हणजेच युवतीही सहभाग घेत आहेत. थरावर थर रचून त्याही अग्रेसर होत आहेत, आपली कला दाखवत आहेत. पण अलीकडच्या काळात हे दहीहंडीचे स्वरूप कुठेतरी पैशाच्या रूपात दिसत आहे. 8-9 थरांची हंडी लावली जाते, जी जीवघेणी किंवा या उत्सवाला बाधा ठरू शकतात. त्यामुळे आपण काळजी घेऊन हे सर्व सण साजरे केले पाहिजे. नंतर येणारा सण म्हणजे शेवटचा सण तो म्हणजे बैलपोळा, अर्थातच पिठोरी अमावस्या, जी श्रावणी अमावस्येला येते. पिठोरी अमावस्या ही सुवासनी किंवा मातृदिनानिमित्त खास प्रसिद्ध आहे. पण बैलपोळा हा सण शेतकऱ्यांमध्ये फार प्रसिद्ध आहे. शेतकरी या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. कारणही तसेच आहे, कारण याच दिवशी शेतकरी आपल्या मित्राची म्हणजे सर्जा राजाचे आभार मानत असतो. शेतकरी आपापल्या परीने, आपापल्या ऐपतीने, आपापल्या इच्छेने बैलांना साजशृंगार करतो. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून जेवण दाखवण्यात येते. अशा रीतीने श्रावणातले हे सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. बघा ना, श्रावण महिना हा सुद्धा किती पवित्र महिना आहे हिंदू धर्मामध्ये. अक्षरशः अमावस्या ही देखील श्रावणातली साजरी केली जाते. तर हे होते श्रावणात येणारे सण. चला तर मग पुन्हा भेटूया येत्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत तुम्ही हे सण कसे साजरे केले आहात ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.